आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आणि काही तासावर मतदान शिल्लक असताना आमच्या प्रभाग 1 मधील जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सविता भालेराव सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास 3 गाड्यावर 6 जण आले होते. तलवारीने हमला करण्याचा प्रयत्न केला. त्या गल्लीमध्ये ते आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्यांनी बचाव केल्यामुळे आज ते बालवाले या ठिकाणी बचावलेले आहेत. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारचं जर राजकारण आणि अशा प्रकारचं वृत्ती काही लोकांमध्ये असेल तर मग ह्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वृत्तीचे लोक झालेले आहेत, त्यामुळे क्राईम वाढत आहे असं वाटतं. निश्चितच अशा प्रकारचे गुन्हेगारीचे वृत्तीचे लोक या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. त्याच्यावरही लवकर आवर घातला पाहिजे आणि अशा लोकांना वेळीच आपण जर अटक केली तर योग्य मेसेज सर्व शहरामध्ये या ठिकाणी जाईल. नाही, आता नेमकं बघावं लागेल की घटना कोणत्या इंटिमेशन मधून झालेली आहे, नेमकं पॉलिटिकल आहे का नेमकं. पण मला तर वाटते की ही घटना पॉलिटिकल ह्याच्यामधूनच झालेली आहे. कारण इथले जे उमेदवार आहेत आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व चारीचे चारी तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद इथले लोक देताना दिसत आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे जे कृत्य झालेले आहे ते पॉलिटिकल याच्या हेतूनच झालेलं आहे असं मला नाही. आता त्यांना नेमकं कोणाला टार्गेट करायचं होतं माहित नाही. कदाचित शिवाजी तर सापडला असेल, त्यांना एखादा हेतू असू शकतो की 4 उमेदवारापैकी कोणावर ते टार्गेट करू शकतो. नेमकं नाही, संशय असं पक्ष बनवून सांगता येणार नाही. पण ह्याच्या मागे SP साहेबांना मी आताच बोललोय, त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यावर लवकर तपास करून लवकरात लवकर कारवाई या ठिकाणी करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.